जय श्रीराम मित्रांनो, आजचा दिवस एकदम भन्नाटच होता, कारण आज होता रामनवमी. मग काय, आज रामनवमी निमित्ताने दोंडाईचा मध्ये खूप जबरदस्त जल्लोष होणार होता. मग आम्ही सर्वजण निघालो तिकडे जाण्यासाठी. मग 20 काही वेगळंच बोलून मंडळी, आता दोंडाईच्या मध्ये मोठा जल्लोष होणार आहे, कारण की त्या ठिकाणी मोठमोठे पथक आणि ढोलताशा वगैरे वाजणार आहेत. आम्ही ते माहोल बघण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी जमलेले आहेत आणि जातोय त्या ठिकाणी. तुम्हाला जर हाला कंटिन्यू बघायचा असेल तर आमच्या सोबत कंटिन्यू करा. चला मग, जय श्रीराम. भव्य मिरवणूक श्रीराम नवमी निमित्त साजरा करण्यात आलेला आहे. आजचा लॉग एकदम खास होणार आहे, कारण वातावरणामध्ये भक्ती, उत्साह, खूप मजेदार गोष्टी बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हा लॉग कुठून बघताय कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर मग काय भाऊ, सर्वजण आम्ही मस्त तयारी वगैरे करी फुल जल्लोष म्हणून. मग रामनवमी म्हणजे फक्त सण नाही, तर ती श्रद्धा, उत्साह आणि एकत्र येण्याचा दिवस आहे. मग काय सुरुवात माकडनं दर्शन जाय म्हणतो, माकड्या तू काय म्हणतो कुस्ती. मग आम्ही निघणोत पुढे, म्हटलं जाऊ दे भोजन वर्ष लागाल बघा. आणि मग आम्ही उन्हत बदलतो ताशाकडे. ढोल ताशा तरी एकदम जबरदस्त वाजी राहतात. मग काही इकडे उन्हत आम्ही लवजी आहेत ना, मस्त बॅनर वगैरे देतात. मग इकडे देखत तर बापरे, दोंडायचं वाला डायव्ह विमानात उतरले ना ते. म्हटलं मग यांना म्हटलं दादर भाऊ, मी म्हणले पहिले महाकालना दर्शन दिल्या. म्हटलं मग जिकडे बघा तिकडे नवलच बनणार, एकदम स्टेटअप डेकोरेशन आणि वेगळेच कन्सेप्ट दिसत होते. इकडे उन्हत तर टाइम महाकाल ना दर्शन. अरे बापरे, म्हटलं बाबांनी तर काय एकदम वेशभूषा करेल भाऊ. आणि इकडे आलो तर काय, हा माणूस तर एकदम चार्जिंग मध्ये होता, इतका जोशात की बॅनरचा सुद्धा पाय पडायला लागत होता. खरं तर मित्रांनो, त्याची एनर्जी बघून आम्हाला सुद्धा असं यायला लागलं. तर मग मित्रांनो, खरं सांगायचं तर एवढंच की सेटअप बघून एकदम मन गार झालं होतं. आणि त्यात माझा मित्र डायरेक्ट तात्या विंचूला भेटायला गेला होता. म्हटलं बापरे, आता डायरेक्ट लॉक सोडून डायरेक्ट पिक्चर मध्ये एंट्री केली की काय, म्हटलं येणे. मग काय भाऊ, तुमचा भाऊ काही कमी का. मग भेटलो ना आपण पण त्यांना. मग आम्ही इकडे बघितलं तर महाकाल दरबार सुरू झाला होता. तुम्ही काही पण म्हणावं, पण या वर्षीचा उत्साह एकदम नेक्स्ट लेवलचा होता. महाकाल दरबार, तात्या विंचू, भन्नाट सेटअप, ढोलताशा, आदिवासी नृत्य, फुल एनर्जी. आणि अजूनही आपल्या गावाकडे जपलं जातं कल्चर. हीच तर गावाची शान आहे. हा लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. कमेंट मध्ये तुम्हाला कोणता सीन जास्त आवडला ते कमेंट नक्कीच करा. मग काय वांदर काय आमना मागे लागेल, जटीने तटे दिकीच राहणं म्हणतात. आणि आई सागांना नाव बी लावायला लागेल. नंतर देखत म्हणतात बाहेर विकी लावायला लागेल. म्हणतात जाऊ दे चला, म्हणतात काही चावटपणा सोडावणी निघा. म्हटलं आटिंग. मग आम्ही म्हणत इकडे ढोलताशा देखा. नाशिक ना ढोल पथक तर एकच नंबर होता. मग आम्ही म्हणत भाऊ इकडे श्रीराम प्रभूनं दर्शन वगैरे लिहिलो. मग काय आम्ही इकडे आलो तर डायरेक्ट समोर छत्रपती संभाजी राजांचा देखावा. तो सीन बघून खरंच वाटलं की डायरेक्ट आपण या ऐतिहासिक काळातच उभे आहोत. तो रुबाब, तो शान, तो दरारा एकच नंबर. मग काय, मग आम्ही पुढे देखाल होतो. अजून परत आपले महाकाल दरबारांना दर्शन द्यावं. चला मग, जय श्री महाकाल कमेंट नक्कीच करा. आणि मग काय, तुम्हाला भाऊ लागणार ना भाऊ नाचाले. मग काय भाऊ, तुम्हाला भाऊ नाचायचं. मग देखो रे बाबा, म्हटलं बाबा आता तुला लॉग तू शूट कर, आम्ही येतच म्हटलं. मग चला मग, लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो नक्कीच करा.